तिला आहे ना म्हणजे गरज आहे, ऍडमिट होण्याची गरज होती. तर मॅडम बोलले की उद्या या तुम्ही. तर मॅडमला बोलले मी की येतो मॅडम आता उद्या. आम्ही किती वाजता येऊ ते आपण बोलले. या ताई यांना बिबट्याने हल्ला केलाय. त्यांना इथे आल्यावर बघितलं तर त्यांच्या बेडशीट पण टाकलेलं नाही. अशा परिस्थिती अवस्था. त्यांना पिलं नाही. पेशंटला तुम्ही झोपत आहे. इथे त्यांना उशी नाहीये. त्या महिलेने उशी घरून आणली. ही काय परिस्थिती आहे? मुळात इथली डिलिव्हरी पेशंट जाओ किंवा कोणताही पेशंट जाओ त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही. वर्षानुवर्ष आपण लढा देतोय परंतु त्याला न्याय मिळत नाहीये. तर इथे 5-6 पेशंट आलेले बाहेरचे. तर सिस्टर त्या पेशंट जवळच होते. मग आम्ही बाहेर बराच वेळ बसलो वाट पाहत. बाहेर लेडीज कोण दुसऱ्या कळलं की डॉक्टर्स नाही आहेत इथे. मग काहीतरी पोलीस केस होती यांची, त्याच्यामुळे ह्या मॅडम आल्या. तर मॅडम बोलल्या की आज हे औषधांचं वगैरे बंद आहे आणि मग उद्या सकाळी तिला बोलवा. उद्या सकाळी आपण तिच्या पुन्हा टेस्ट करू सगळ्या. तर मी बोलले मॅडमला, मॅडम अहो तिचा रिपोर्ट पण काढलाय आपण. मनसरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही. तिथे हा रिपोर्ट आलाय म्हणलं, पण तिथे हा रिपोर्ट ते बोलतात की नॉर्मल आहे. पण सर तिच्याकडे पाहून वाटत नाही तो रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून. तिचा एवढा अशक्तपणा आहे आणि तो रिपोर्ट नॉर्मल असेल शक्यच नाही आहे. तिला आहे ना म्हणजे गरज आहे, ऍडमिट होण्याची गरज होती. तर मॅडम बोलले की उद्या या तुम्ही. तर मॅडमला बोलले मी की येतो मॅडम आता उद्या. आम्ही किती वाजता येऊ ते आपण बोलले. आशाताईंचे खूप आभार मानते ह्याविषयी मी. आशाताई तुमचं खूप खूप असं वाटतं की खरंच पाया पडा. कारण आहे ना खूप महिना झाले या लेडीज का मला पाहावा ना. माझ्या ड्रायव्हरची बायको येते, त्याची परिस्थिती नाहीये. त्यांनी ना 1 महिना झाले खूप खर्च केलाय दवाखान्याला तिला. येल्लापल्ली यांचे जे सिव्हिल सर्जन आहे औंधला, तो माणूस खरोखरच एक चांगला व्यक्ती आहे. त्यांना त्यांचं कर्तव्य कळतं. परंतु अशा लोकांनी किमान महिन्यातून 2 महिन्यातून या अशा आरएचच्या ज्या कंप्लेंटी आहेत, या ठिकाणी हे शिवनेरीच्या पायथ्याशी असणारा हा जुन्नर तालुका, इथे हॉस्पिटल कुठलंही असं नाहीये की जिथे जाऊन लोकांना सुविधा मिळू शकतात. कारण असं हॉस्पिटल जर मनसरला जे हॉस्पिटल आहे ते वास्तविक पाहता संपूर्ण असणाऱ्या 3 तालुक्यासाठी आहे. परंतु मनसरमध्ये जाणीवपूर्वक मुळात इथली डिलिव्हरी पेशंट जाओ किंवा कोणताही पेशंट जाओ त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही. वर्षानुवर्ष आपण लढा देतोय परंतु त्याला न्याय मिळत नाहीये. आज या मुलीची परिस्थिती पाहता तिला अत्यंत गरज आहे. ती चक्कर येऊन पडेल अशी तिची अवस्था. तिला नीट चालता येत नाही आणि तरी सुद्धा डॉक्टर तिला एंटरटेन करत नाही. सुट्टीचा बहाणा सांगून ती गरोदर बाई जी 9वा महिना चालू आहे तिला बोलवलंय. मग तिला जर आज गुरुवारचं त्यांचं ठरलेलं असतं, 4 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं रिपोर्ट घेऊन या आणि आल्यानंतर इथं कळते की नाही आज सुट्टी असल्यामुळे तपासण्या होणार नाही किंवा रिपोर्ट सुद्धा पाहिले जाणार नाही किंवा या ठिकाणी औषधाचा काउंटर बंद आहे. तर वास्तविक पाहता आरएच असेल, पीएससी असेल, या सगळ्या रुग्णालयामध्ये 24 तास एमर्जन्सी आल्यानंतर सेवा देणं हे कर्तव्यच आहे डॉक्टरांचं. ते का अनाकारी करतात याकडे त्यांच्या सिनियर लोकांचं लक्ष वेधण्याचं काम मी येत्या आठवड्यात करणारच. या ठिकाणची परिस्थिती पाहिली. इथे बेडशीट आता जेव्हा या ताई यांना बिबट्याने हल्ला केलाय, त्यांना इथे आल्यावर बघितलं तर त्यांच्या बेडशीट पण टाकलेलं नाही. अशा परिस्थिती अवस्था. त्यांना पिलं नाही. पेशंटला तुम्ही झोपत आहे. इथे त्यांना उशी नाहीये. त्या महिलेने उशी घरून आणली. ही काय परिस्थिती आहे? एकीकडे आपण जर एवढं सगळं बोलतोय की महिलांसाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि दुसरीकडे आरएच मध्ये ही परिस्थिती. मग नेमकं आरएचची चूक आहे. हे आरएच मुळात कामाच्या मानसिकतेत नाहीये, लोकांना सेवा द्यायसाठी तत्पर नाहीये. तर त्यांनी दुसरीकडे जावं. पण चांगल्या लोकांना इथे येऊन सेवाभावी ज्यांची प्रवृत्ती असेल अशा लोकांना संधी दिली गेली पाहिजे. नका ज्यांना गरज नाही अशा लोकांना. त्यामुळे याच्यावर पुढच्या आठवड्यात नक्कीच आपण हे सलाईन लावायचंय का नाहीतर मग बंदच करून टाकायचं याच्यावर निर्णय घेऊया.